ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते दामिनी वकीलने प्रियाला चौकशीला बोलवलं असतं, त्याबरोबर रविराज पण तिच्याबरोबर चौकशीला आलेले असतात. तेव्हा रविराज दामिनी वकीलला बोलतो की प्रियाची तब्येत बरी नसल्यामुळे तुम्ही थोडक्यात काय ते सांगून चौकशी उरकवली तर बरे होईल असं तिला सांगतो. तेव्हा ते दामिनी वकील प्रियाला सांगते की तू विलासचा खून झाला तेव्हा काय काय पाहिलंस ते चौकशी म्हणून ते सांग. तेव्हा प्रिया सांगते माझं पोट दुखायला लागलं होतं पण आम्ही सीमा सोडून घरी आलो होतो. पण घरामध्ये मधुभाऊ आणि विलास यांच्यात झटपट चालू होती. दामिनी वकीलला समजतं की प्रिया किती खोटं बोलते. हे सगळं ऐकून रविराज आणि प्रियाना दोघांनीही जा म्हणून सांगितलेलं असतं. पण ते दोघं जात असताना तेवढं तिथे दामिनीने महिपतला कॉल केला असतो. पण ते काही कारणामुळे रविराजांचा फोन तिथेच राहिलेला असल्यामुळे ते रविराज पुन्हा परत येत असतात. तेव्हा इथे दामिनी वकील महिपतला बोलते तुमची जी प्यादी आहे ना ती खूप खोटारडी आहे आणि ती चांगलीच मुरलेली आहे या सगळ्यामध्ये. त्याच टायमाला रविराजांनी ते दामिनीचं बोलणं ऐकलं असतं पण त्या रविराजांना काही समजत नाही. त्यांना शक येतो की प्रियाचं हे कनेक्शन त्या महिपतशी आहे. पण रविराज तिथे काय बोलत नाही पण त्यांचा विसरलेला मोबाईल ते घेऊन तिकडून निघून जातात. तेव्हा रविराजांना कळते की जेव्हा दामिनी वकीलने महिपतला फोन लावला आणि तुमची प्यादी खूपच शहाणी आहे हे ऐकल्यावर त्यांना समजतं असं की प्रिया ही महिपत बरोबर मिळालेली आहे. रविराज गेल्यानंतर पुन्हा एकदा दामिनी वकील महिपतला कॉल करते आणि बोलते तुमची प्यादी ही प्रिया ही चांगलीच खोटारडी आहे. तेव्हा महिपत बोलतो तिचा खोटारडेपणा तिच्या शरीरात मुरलेला आहे. तेव्हा इथे महिपत प्रियाला पुन्हा एकदा कॉल करतो आणि बोलतो तू रविराजांना घेऊन तिकडे चौकशीला गेली होतीस ना तर तू रविराजांना घेता तू एकटी जाऊन तिथे चौकशीला जावे. प्रिया बोलते एकटीने. तेव्हा महिपत बोलतो तो किल्लेदार हा वकील आहे त्याला तिथे का घेऊन गेली. ते प्रिया तर पुन्हा एकदा सगळ्यांचा डोळा चुकत प्रिया ही दामिनीला भेटायला आलेली असते. इथे दामिनी प्रियाला बोलते की विलासचा कोणी साक्षीकरण केलाय तरी पण मी तिला वाचवते. इथे दामिनी बोलते की जे पण काय घडलं असेल तू मला खरं काय ते सांग. आणि तू त्या रविराजाबरोबर आलीस आणि तू पोपटासारखी खोटं बोलत होतीस ते मला सगळं समजत होतं आणि आता तुला जे विलासच्या खुनावर जे पण सत्य काय घडलंय ते मला आता सत्य काय ते सांगायचं. इथे प्रिया तिथे कोण होतं काय होतं आणि विलास आणि मधुभाऊची कशी झटापट झाली ही साक्षी आश्रमातील पेपरांसाठी कशी मधुभाऊ पुढे विनवणी करत होती आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवत होती. त्याच टायमाला साक्षीने ताणलेल्या बंदुकीमधून कशी विलासला गोळी लागली आणि मी कशी त्या फ्लॉवर पोट घेऊन मधुभाऊंच्या डोक्यात घातला आणि विलासचा मोबाईल घेऊन कसा पोलिसांना मेसेज केला पोलिसांना कसं बोलवलं हे सगळं सांगत दामिनी वकीलना सगळं जसं तसे आता दामिनी वकीलला प्रियाने सांगितलेलं असतं. तेव्हा दामिनी वकील स्वतःच्या डोक्यावर हात लावून ती प्रियाला बोलते की तू विलासचा खून झाल्यानंतर त्याच्या मोबाईलवरून कसा मेसेज केला पोलिसांना आणि हे सगळं तू काय करून बसलीस तू. आणि जर अर्जुनला समजलं की विलासच्या फोनवरून मेसेज केव्हा केला गेला आणि केव्हा खून झाला हे अर्जुनला कळलं तेव्हा दामिनी वकील प्रियाला बोलते तुझ्या गळ्याचा फास हा पक्का झाला हे समजून जा. तेव्हा प्रिया हात जोडून दामिनी वकीलला बोलते की काय करून मला या सगळ्यांमधून वाचवा. तेव्हा दामिनी वकील डोक्याला हात ठेवून बोलते की बघूया काय पुढे काय होतं ते. आणि तिथूनच आता प्रिया तिथूनच निघून गेलेली असते. ते अर्जुनला कळलं असतं की चेतनकडून की विलासचा खून हा 8:30 वाजता झालेला असतो पण विलासच्या मोबाईलवरून मेसेज 9 वाजता पाठवला गेला. पण नंतर पोलीस हे तिकडे 1.5 तासांनी गेले. तेव्हा चेतन बोलतो की जेव्हा आश्रमात खून झाला तेव्हा मधुभाऊ विलास प्रिया आणि चौथी व्यक्ती म्हणजे ती साक्षी. पण मधुभाऊने विलासचा खून केला पण पोलिसांना त्यांनी का मेसेज केला असेल. पण विलासचा खून झाल्यानंतर त्याच्याच मोबाईलवरून जेव्हा विलासचा खून झाला त्यानंतर त्याच्या मोबाईलवरून मेसेज केला म्हणजे हा कुठल्या तिसऱ्या माणसाने केला. आणि जेव्हा मधुभाऊ कॉल करायला लागले तेव्हा त्याच्या डोक्यावर कोणीतरी फ्लॉवर पोट मारला आणि फ्लॉवर पोट मारणारी व्यक्ती म्हणजे प्रिया. पण खरा खून कोणी केला आता प्रियाने तर साक्षी या दोघांपैकी कोण एक असू शकतो. दुसऱ्या दिवशी अर्जुनने ते कोर्टात सुनावणी बोलवली असते आणि तेव्हाच प्रियाचे चांगले धाबे उडवलेले असतात. तेव्हा अर्जुन ते प्रियाला विटनेस बॉक्स मध्ये बोलवतो आणि प्रिया चांगली घाबरलेली असते. इथे महिपतने दामिनी वकीलची कोर्टात सुनावणी होण्यापूर्वी भेट घेतलेली असते. तेव्हा इथे दामिनी वकील महिपतला बोलते की मी साक्षीला वाचवू शकत नाही खूप कठीण आहे. तेव्हा महिपत हे दामिनीचे पाय पकडतो. महिपत बोलतो मी तुमच्यावर पैशाचा पाऊस पडेल जो बोलाल तो आकडा सांगा. तेव्हा दामिनी वकील बोलते तुमच्या मुलीला जर वाचवायचं तर मला 5 कोटी द्यावे लागेल. तेव्हा दामिनी वकील बोलते जेव्हा साक्षीला वाचवायचं तर तो यात बळी जाईल तो प्रियाचा. तेव्हा महिपत बोलतो काय होईल ते चालेल आणि महिपत बोलतो ती प्रिया मेली तरी चालेल पण माझी साक्षी वाचली पाहिजे. ते कोर्टामध्ये आता अर्जुनने प्रियाला सगळे प्रश्न विचारले असतात. तेव्हा अर्जुनने जजला सांगितलं असतं की विलासचा खून 8:30 झाला पण विलासचा खून झाल्यानंतर विलासच्याच मोबाईलवरून पोलिसांना
मेसेज गेला. त्या मेसेज मध्ये दिलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे आणि तो म्हणजे मधुभाऊकडून. पण विलास मेल्यानंतर 9:30 पण त्याच्या आधी विलास मेला होता, पण त्यांच्या विलासने तो मेसेज पाठवला नव्हता. म्हणजे कोण तिथे तिसरा व्यक्ती होता. पण इथे प्रिया बोलते की मधुभाऊनेच विलासचा खून केला. पण विलासचा खून झाल्यानंतर मधुभाऊ विलासच्या मोबाईलवरून का फोन करतील? मधुभाऊला मेसेज करण्याची काय गरज होती? तिथे मधुभाऊ शिवाय कोणतरी असेल त्यानेच तिथे पुरावा मिटवण्यासाठी पोलिसांना मेसेज केला. पण विलासचा खून झाल्यानंतर मधुभाऊने पोलिसांना फोन कॉल डायल केला. पण त्याच टायमाला मधुभाऊना पाठवून कोणीतरी फ्लॉवर पोटने मारलं. पण त्याच टायमाला मधुभाऊंच्या मोबाईलवरून तो कॉल डायल झाला आणि त्याच टायमाला तो फोन डोक्यावर मार लागल्यामुळे खाली पडला. पण तो कॉल चालू असल्यामुळे पोलिसांना कळले की आश्रमात काहीतरी गडबड आहे. तेव्हा पोलीस तिथे आले. पण मधुभाऊंनी कॉल केल्याच्या अगोदर कोणीतरी मेसेज पोलिसांना केला. पण ते दोन व्यक्ती म्हणजे प्रिया आणि साक्षी. पण प्रिया तिथे आय विटनेस होती, त्यामुळे आता प्रिया सांगू शकते की तो विलासच्या मोबाईलवरून मेसेज कोणी केला. तेव्हा प्रिया चांगलीच घाबरते. पण इथे दामिनी वकीलनी साक्षीला सांगितलं असतं की आपल्यावर जे पण काही पण वेळ आली तर काय ते खरं खरं सांगायचं. पण प्रिया काहीच बोलत नाही. त्या टाइम नंतर साक्षीला कठड्यात बोलावलं जातं. तेव्हा साक्षी सांगते हा मेसेज प्रियानेच केला होता. तेव्हा हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तेव्हा दामिनी वकील जजला सांगता हे सत्य आहे. तेव्हा दामिनी वकील बोलते मी प्रियाला चौकशीला बोलवतो. तेव्हा प्रियाने हे सांगितलं होतं की मी विलासचा मोबाईल घेतला आणि त्याच्यावरून मेसेज केला होता. पण दामिनी वकीलनी साक्षीला वाचवण्यासाठी प्रियाला चांगलाच बळीचा बकरा बनवलेला असतो. साक्षीला वाचवण्यासाठी दामिनी वकीलनी महिपंतकडून चांगलेच पैसे वसूल केलेले असतात आणि प्रियाला तिचा बळीचा बकरा बनवलेला असतं. आणि आता दामिनी वकील साक्षीला बाजूला करून आता प्रियाला ह्या केसमध्ये चांगलंच अडकवलेलं असतं.